आणि आता बातमी रोहित पवारांची। उघडपणे रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली। आपल्या पक्षातले नेते जनतेसाठी लढताना दिसत नाही, तसंच मी कमी पडलो असेल म्हणून पक्षात जबाबदारी दिली नसावी असंही रोहित पवार म्हणालेत। पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात। आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काही हरकत नाही। पक्षातील नाराजी विधिमंडळाच्या मीडिया स्टेजवरून रोहित पवारांनी जाहीरपणे व्यक्त केली। मी नाराज आहेच हे सांगतानाच मंत्री राहिलेले नेते जनतेच्या बाजूने लढताना दिसत नाही असं रोखठोक वक्तव्य करून पक्षातल्या नेत्यांना रोहित पवारांनी खडे बोल सुनावले। तसंच आपण कमी पडलो असं काही नेत्यांना वाटत असेल म्हणून पक्षात जबाबदारी मिळाली नसेल असं रोहित पवार म्हणाले। आता पक्षातले काही नेते म्हणजे कोण अशी चर्चा सुरू झाली। लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही। मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात। आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत, त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काही हरकत नाही। कदाचित 7 वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं, म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल। नाहीतर काही महत्त्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल, पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही। पण मी एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल की फक्त आमदार म्हणून पार्टीचा सपोर्ट असला काय नसला काय, सामान्य लोकांच्या हितासाठी मी आजपर्यंत लढत आलेलो आहे। पार्टीचा सपोर्ट नेहमी राहिलाच आहे आणि खास करून आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाहीतर माझ्यासारख्या इतरही कार्यकर्त्यांना नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे। आपल्याच पक्षातल्या नेत्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानं सुप्रिया सुळेंनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। रोहित पवारांचं वक्तव्य रिलेक्टिव्ह पद्धतीने चिरफाडपणे करून दाखवलं असं सुळे म्हणाल्या। मला गंमत तुमची वाटते, तुम्ही सिलेक्टिव्ह वक्तव्य कसं त्याचं घेता? आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज आहे म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोहित आज तुमच्या सगळ्या चॅनलवर रोहित आणि जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर सगळे या सरकारला अटॅक करायला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टिव्हली रोहितचं स्टेटमेंट हे चीर फाड के तुम्ही लावताय। रोहित पवारांना पक्षात मोठी जबाबदारी हवी हे त्यांनीच बोलून दाखवले। राज्य पातळीवरील जबाबदारीही मिळाली तरी ते स्वीकारणार हे 3 महिन्यांआधी रोहित पवारांनी बोलून दाखवलं। जी कुठली जबाबदारी आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई माझ्यावर देतील आणि जी राज्याची सुद्धा असू शकते ती मी प्रामाणिकपणे तिथं काम करेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आता मनाप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्यानं रोहित पवारांनी काही नेते म्हणून नाराजी व्यक्त केली, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं रोहित पवार सत्तेत येऊ शकतात असे दावे सुरू केले। मागील आपण महिना 1.5 महिन्यापासून पाहिलं असेल तर रोहित दादा खूप नाराज आहेत, अस्वस्थ आहेत। त्यांना पक्षामध्ये देखील डावललं जाते। त्यांना पक्षाचं प्रदेश अध्यक्ष व्हायचं होतं, परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज आहेत। हे नक्कीच त्यांनी स्पष्टपणे उघडपणानं त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यांना सत्तेचा मोह आता आवरत नाही, त्यांना सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही, ते सत्तेमध्ये कधीही सामील होऊ शकतात। तुमच्यातले नेते मंडळी रोहित पवारांना घ्यायला किती अनुकूल आहेत अजून आम्हाला माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की आज जे काही महायुती भक्कमपणाने उभी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे इतरांना घ्यावं अशी कोणाची मानसिकता आसरी दिसत नाही आहे। हे त्यांचं मत आहे, मी काय बोलणार? जहा नाही चैना वहा नाही राहना। जे काही ते त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे ती 2 महान नेत्यांबद्दल त्यांच्या पक्षातली आहे। लवकरच ते बाहेर येणार आणि ज्यावेळेस एक मोठं वादळ होईल आपल्या राजकारणामध्ये, काही उलथापालथ झाली काही दिवसांमध्ये, तर समजून जायचा हा रोग तिकडे होता। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हा रोहित पवार शरद पवारांसोबतच राहिले। लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत धुवाधार प्रचारही त्यांनी केला, पण आता रोहित पवारांनी नाराजी बोलून दाखवली। त्याचवेळी आजोबा शरद पवारांच्या पाठिंब्याचा उल्लेख करतानाच काही नेते म्हणून विशिष्ट नेत्यांकडे बोट दाखवले। आता रोहित पवारांच्या जबाबदारीचा आड येणारे ते नेते कोण अशी चर्चा रंगली।
गिरीश गायकवाडसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।